हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझ्या हातामध्ये हे काय असं तुम्हाला वाटत असेल, आम्ही निघालो आहे ग्रोसरी शॉपिंग साठी. त्याचबरोबर घरातल्या काही गोष्टी संपल्या आहे आणि आणखी थोडीफार शॉपिंग करायची आहे. तर मी अशी छान रेडी झाली आहे. हा ड्रेस माझ्या मम्मीने आता मी गेले होते संभाजीनगरला त्यावेळेस तिथे घेतलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझा कियान पण मस्त असा छान रेडी झालेला आहे की चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे, स्किप न करता ना. तुम्ही म्हणणार ही तर म्हणली आहे की आम्हाला जायचं आहे ग्रोसरी शॉपिंगसाठी आणि इकडे कुठे घुसत आहे कपड्यांच्या दुकानामध्ये. तर मंडळी आमच्या इथे ना खूप स्पेशल पाहुणे येणार आहे आणि ते येणार आहे म्हणल्यावर त्यांच्यासाठी काहीतरी घ्यावं यासाठी आम्ही आलेलो मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी. तर इथे आम्ही साड्या बघायला लागलेलो होतो आणि आम्ही साड्या बघत असताना नेहमीचं कन्फ्युजन, आहोंना एक आवडणार आणि मला एक आवडणार, ते तर आमचं नेहमीच ठरलेलं. मग ज्या साड्या आवडल्या त्या घेतल्या आणि तिथे गेल्यानंतर की यांची मस्ती तर विचारायलाच नको. तिथे गेले की त्याला लगेचच नवीन मैत्रिणी भेटतात. साड्या ते घेतल्या आणि त्यानंतर आलो आम्ही जे मेन काम होतं आमचं ते करण्यासाठी, तर किराणा भरण्यासाठी. इथे आम्हाला किराणा घ्यायचा होता. बरेच दिवस झाले आम्ही काही किराणाच भरला नव्हता, त्यामुळे सगळा किराणा संपलेला होता. आणि मग नाही रोज एक हे आणा ते आणा असं सांगणं चालू होतं. त्यामुळे म्हणलं चला आता जाऊन सगळा एकदाचाच किराणा घेऊन येऊया. त्यासाठी आम्ही आलेलो आणि ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या. इथे घासणे माझं बघणं चालू होतं. मी ह्या ग्रीन कलरच्याच घासण्या यूज करते. तारीच्या घासण्याने ना मला हाताला असे सालटे निघतात, त्याच्यामुळे त्या बंदच करून टाकले मी आणि ह्याच घेते आता. आणि कियानला पाणी जास्त काही पित नाही, त्यासाठी त्याला बॉटल बघणं चालू होती. पण तो इथे सगळ्या प्लास्टिकच्याच होत्या आणि तो फेकून देणार आणि ते फुटणार, त्यामुळे नको म्हणलं. त्याची स्टीलची आहे तिलाच आपण होल मोठं करून घेऊया आणि ती सध्या तरी धकवूया. मग किराणा घेऊन झाला आणि एकच सिंगल पिशवी घेऊन गेलेलो होतो, त्याच्यामध्ये काही बसला नाही, त्यामुळे तिथनंच गोणी घेतली आणि त्याच्यामध्ये किराणा टाकून घेतला. खूप मोठे पैसे गेले त्यामुळे आता इकडे तिकडे काही फिरलो नाही, डायरेक्टच घरी आलो. आणि घरी आल्यानंतर माझे कपडे सुकवत घातलेले ते वाळून झालेले होते, मग काढून घेतले. विचारायलाच नको. आणखी स्वयंपाक करायचं राहिलेलं आहे. घरामध्ये किती कामं असले तर कमीच आहे, एक नाही एक काम असतंच. आता हे कपड्यांच्या कडे घालून झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात का नाही प्लीज कमेंट मध्ये सांगत चला. म्हणजे आणि काही सजेशन असतील तेही सांगा, मला काही राग येणार नाही. तुम्ही सांगितलं तर मी त्यावरती आणखी छान काम करू शकेल आणि ज्या काही चुका आहेत माझ्या त्या मी सुधारू शकेल. त्यासाठी प्लीज मला सांगत चला. चला, सगळ्या कपड्याच्या घड्या इथे माझ्या घालून झाल्या आहेत आणि एवढी गरमी होती आणि त्याच्यामध्ये लाईट पण गेली. काही करत असताना लाईट जाणं हे तर ठरलेलंच आहे आणि उन्हाळ्यामध्ये लाईट जायचं तर विचारूच नका. गरमी मी तुमच्यासोबत बोलते आणि माझा आवाज ऐकून माझा कियान पण आलाय धावत पळत तुमच्यासोबत बोलण्यासाठी. कियान हाय कर सगळ्यांना, हाय. चला, आता ह्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आहेत सगळ्या, जिथल्या तिथं ठेवून देते व्यवस्थित, म्हणजे हा काही पसारा दिसणार नाही. आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे, स्किप न करता नक्की बघा. कपड्याच्या घड्या घालून झाल्या आणि सांगितल्याप्रमाणे लगेच जिथल्या तिथं ठेवलं ना, बाकीच्या गोष्टी विस्कटलेल्या दिसत नाही आणि व्यवस्थित दिसतं आणि आपली कामं आणखीन सोपी होतात. आता किराणा घेऊन आल्यानंतर ना, जोपर्यंत बिलमध्ये आपल्याला दिसत नाही ना की एवढं आपल्याला डिस्काउंट भेटलं आहे, तोपर्यंत मनाला काही समाधान भेटत नाही. जेव्हा पण किराणा घेऊन येते त्यावेळेस मी थोडा वेळ हेच बघत बसत असते की त्याच्यामध्ये आपल्याला किती डिस्काउंट भेटला आणि किती सेविंग होते. तर आता आमचा 3000चा किराणा झाला होता यावेळेसचा. त्याच्यामध्ये गहू नव्हते, बाकी सगळं होतं, त्याच्यामुळे 3000चा झालेला. तर त्याच्यामध्ये आमचे 800 रुपये सेव्ह झालेले, म्हणजे 3800चं झाला असतं तर 3000चा किराणा झाला आणि 800 रुपये सेव्ह झाले. आणि यासाठी हे बुक आणलेलं बघा. आता अभ्यास सुरू. काय आहे? ऑरेंज. यस. पॅरोट. यस यस. आणि हे व्हेरी गुड. असं करतो चू चू चू. आणि हे ठीक आहे, क्वीन. यस दीदी आहे. नो बाळ, क्वीन आहे क्वीन. बरं दीदी क्वीन. अम्ब्रेला. यस अम्ब्रेला. आणि हे किया
ते सांग. वॉच वॉच. यस. याला यस. आहे ना वॉच. यस यस ये कसं करतो का आणि टायगर कसं करतो दादाला दाखव. दादाला दाखव. त्याला दाखव टायगर कसा करतो काय ते असं करतो त्याला सांग कसं करतो आपू झबरा कसं करतो. आपू टायगर कसं करतो. टायगर कसं करतो त्याला सांग ना आणि हे काय एक्सप्रेस हे व्हेरी गुड हे माझ्या कियांचा ना अभ्यास हेच खेळणं झालेलं आहे. त्याला अभ्यास करायला एवढा आवडतो ना, मी रिकामी दिसले की लगेच बुक्स घेऊन येतो आणि मम्मा मला हे शिकव ते शिकव, त्याचं सुरू असतो आणि त्याला इंटरेस्ट पण खूप आहे. एकदा सांगितलं ना त्याच्या लक्षात बसतं आणि तेच मग तो चालू असतं त्याचा. आता सध्या तरी त्याला एवढा उल्हास आहे, नंतर पुढे बघूया काय करतो आणि काय नाही. तर मग मी गेले किचनमध्ये, कारण ह्या 2 बॅग मला बोलवतच होत्या कधी येते आणि आम्हाला आमच्या जिथल्या तिथं ठेवते. तर मी ना ही सिंकची जाळी घेऊन आलेले होते, तर कचरा अडकू नये यासाठी मग ती पण लावून टाकली. मला ही पाहिजेच होती, कारण जे बेसिनचं देतात ना तर ते काय मला व्यवस्थित वाटत नव्हतं. मग ह्यांनी सगळं म्हणजे चाळलं जाईल कचरा आणि व्यवस्थितपणे आपल्याला कचरा वेगळा करता येईल, त्यासाठी मी ते घेतलेलं. आता स्टोरेज टेबलमध्ये सगळ्याच गोष्टी बसतील असं नाही, तर मी काय करत असते, हे जे कांदे बटाटे ठेवण्याचं आहे ना त्याच्यामध्ये नेहमीपासूनच ग्रोसरी अशी सेट करून ठेवते. अगोदर गोव्याला होते ना त्यावेळेस ह्याच भांड्याची जाळी म्हणून यूज करायची आणि त्याच्यामध्ये माझे सगळे भांडे ठेवत होते. रॅक वगैरे काहीच नव्हतं, फक्त तेवढ्या याच्यामध्ये मी माझे सगळे भांडे ठेवलेले होते. आता भांडे भरपूर वाढली आहेत. सगळा किराणा जिथल्या तिथं व्यवस्थित असा ठेवून दिलेला मला समजेल अशा पद्धतीने. आणि त्यानंतर टॉयलेटच्या गोष्टी टॉयलेटमध्ये ठेवून दिल्या आणि बाथरूमच्या गोष्टी बाथरूममध्ये व्यवस्थितपणे ठेवून दिल्या. सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर मनाला खूप मोठे समाधान वाटते की चला बाबा आपलं खूप मोठं काम झालं आहे. नाहीतर एवढा सगळा पसारा ठेवून तर काही मला निवांत झोपच आली नसती. सगळं ठेवून दिलं आणि त्यानंतर झालेला कचरा पण लगेचच काढून घेतला, कारण माझी घरं झाडायची बाकी होती. म्हणलं चला आता लगेचच्या लगेच ते पण करून घेऊया. आता मी काय करत असताना कियांमध्ये येणार नाही असं तो होणार नाही, कारण तो माझ्या मागे मागे असतोच आणि मला पण ते बरं वाटतं बरं का. आणि असं जर आला नाही ना तर असं वाटतं कुठं गेलं माझं लेकरं. गरमी एवढी वाढली आहे ना आणि अशा ड्रेसमध्ये दिवसभर काय राहणं कम्फर्टेबल नाहीये. चला म्हणलं आता ड्रेस चेंज करून घेते आणि लगेचच फ्रेश होते, कारण एवढं सगळं करताना पूर्ण घाम झालेले, यासाठी लगेचच आले फ्रेश होण्यासाठी. छान असं फ्रेश झाले. तर मैत्रिणीनं सगळी कामं झाली आहेत आणि मी फ्रेश पण झाली आहे. फ्रेश झाल्यानंतर एवढं बरं वाटतंय ना की विचारूच नका. तर तुम्हाला माझे असे इन फ्रंट ऑफ कॅमेरा बोललेले ब्लॉग बघायला आवडतील की व्हॉइस ओव्हर केलेले आवडतील, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बोलू दे ना मग बोलण ना. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असतील तर ते देखील सांगा, मी त्यावरती नक्कीच काम करेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.